धडभक्कम राक्षसांचा राजा आपल्या शक्तीच्या चरमसीमेवर पोचला होता. त्याच्या प्रचंड महाभयंकर गगनचुंबी कायेनं सूर्य देखील झाकला होता. त्याच्या गडगंज अगडबंब आसुरी हास्यानं तीनही लोकांमध्ये त्राही माजली होती. सृष्टीच्या तारणहाराची परीक्षा होती. विधात्याच्या लेखणीचं टोक तोडत, पूर्ण विराम स्वीकारत त्यांनी बाणाची प्रत्यंचा ओढली. हवेतला प्रत्येक अणुरेणू त्या ब्रह्मास्त्राच्या आदराने बाजूला सरकला. पवनपुत्राच्या मुखी शब्द फुटला, राम बाण. ऐका, शब्दफुलेच्या 77व्या भागात अन्याय आणि अहंकाराच्या राक्षसावर जनहित आणि भक्तीचा रामबाण. कथा, वध, लेखन